हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर 2 लाईन्स अँड अँगल्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 1. फाइंड द गिवन लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स गिवन बिलो हुज लाइन्स फॉर्म राईट अँगल्स. हे जे लेटर्स दिलेले आहेत, अल्फाबेट दिलेले आहेत, ओके, या लेटर्समध्ये कोणत्या लेटर्समध्ये राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतोय असं आपल्याला विचारलेलं आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये टाईप ऑफ अँगल्स विचारलेला आहे. सो फ्रेंड्स, आपण अगोदर टाईप्स ऑफ अँगल समजून घेऊया, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व करूया. ज्या विद्यार्थ्यांना फक्त आन्सर लिहायचे त्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ थोडा पुढे घ्या, म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मिळतील. ओके, आता आपण टाईप्स ऑफ अँगल समजून घेऊया. टाईप ऑफ अँगल्स. झिरो अँगल. फर्स्ट वन इज झिरो अँगल. द मेजर ऑफ झिरो अँगल इज 0 डिग्री. मेजर ऑफ झिरो अँगल इज 0 डिग्री. तुम्ही या प्रकारे तुम्ही ड्रॉ करू शकता एक लाईन आणि इथे हा पॉईंट. ओके, हा झिरो अँगल आहे. अंडरस्टूड? सिंपल आहे. नेक्स्ट, एक्यूट अँगल. इट्स मेजर ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री. म्हणजे 0पेक्षा मोठा आणि 90पेक्षा लहान अँगल्स असेल, लहान मेजरचा अँगल असेल तर त्याला आपण एक्यूट अँगल म्हणतो. सिंपल हा प्रोट्रॅक्टर आहे. ओके, तुम्हाला 10, 20, 50 डिग्री, 60 डिग्री, 70 डिग्री, 80 डिग्री, ओके, 89पर्यंत तुम्ही ड्रॉ करू शकता. हा झाला एक्यूट अँगल. म्हणजेच काय, तुम्ही पहिल्यांदा हा रे ड्रॉ करून घेणार आणि त्यानंतर या प्रकारे प्रोट्रॅक्टरचा मेजर उपयोग करून तुम्ही काय 50 डिग्रीचा असेल तर 50वरती मेजर करा, असं डॉट करा आणि नंतर काय तुम्हाला अँगल हा स्केलने काय करायचं, जॉईन करायचा आहे. हा किती मेजरचा आहे, 50 डिग्री. 50 डिग्री हा एक्यूट अँगल झाला. ओके, अंडरस्टूड. नेक्स्ट, राईट अँगल्स. राईट अँगल्स मीन्स मेजर ऑफ राईट अँगल इज परफेक्ट 90 डिग्री. ओके, 90 डिग्री. 0 to 90 डिग्री. हा 90 डिग्रीचा हा प्रोट्रॅक्टर बघा. 90 0 परफेक्ट तुम्ही असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि हा 90 डिग्री म्हणजे किती अँगल्स, 0 to 90 डिग्री. अंडरस्टूड? म्हणजे सिंपल तुम्ही असा रे करून हा अँगल्स तुम्ही ड्रॉ करू शकता. 90ला पॉईंट करा आणि नंतर ते जोडायचं. ओके, तुम्ही सिंपल काय करा, स्केलचा यूज करायचा. स्केल प्रोट्रॅक्टर सर्वांचा वापर करायचा. 90 डिग्री. नेक्स्ट, ऑब्टूज अँगल. इट्स मेजर ग्रेटर दॅन 90 डिग्री लेस दॅन 180 डिग्री. अंडरस्टूड? म्हणजे 90पेक्षा जास्त, म्हणजे हा जर प्रोट्रॅक्टर असेल तर अँगल्स 0, 10, 20, 50, 60, 70, 80, 90. आता या ठिकाणी 110, या 100 म्हणजेच काय, 100च्या वरती 80 डॉट करून हा 90चा आपण इथून स्टार्ट केला आहे, काउंटिंग करा 0 पासून. ओके, 100, 110, 120 अप टू 170 किंवा 179 यापर्यंत मेजर ड्रॉ केला तर तो किती असेल अँगल, ऑब्टूज अँगल. ऑब्टूज अँगलचं मेजर किती असतं, मोर दॅन 90 डिग्री आणि लेस दॅन 180. ओके, तुम्ही या प्रकारे तो अँगल्स आणि तुम्ही जेवढा अँगल्स असेल तेवढा काय करायचं तुम्हाला मेजर करायचं आहे. असं तुम्हाला फॉर्म दे. 90पेक्षा जास्त असेल तर या टाईपचा जो अँगल दिसत असेल हा कोणता असतो, ऑब्टूज
अँगल. ओके, ऑब्टूज अँगल. नेक्स्ट, द मेजर ऑफ स्ट्रेट अँगल इज 180. स्ट्रेट अँगल म्हणजे स्ट्रेट लाईन. एक जर स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, इथून पॉईंट घ्यायचा ना, आणि सिंगल नाही तर या टाईपचा असेल तर 0 अँगल्स होईल. सिंगल अशी लाईन घेतली तुम्ही, असंच फक्त ड्रॉ केला तर हा स्ट्रेट स्केलचा यूज करा. स्ट्रेट अँगल समजा हे घेतलं आपण, हा स्ट्रेट अँगल होईल. आणि हा झाला 0 अँगल्स. ओके, आणि हा झाला स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल बघा, हा तुमचा स्टार्टिंग पॉईंट. स्ट्रेट अँगल बघा या ठिकाणी प्रोट्रॅक्टर होते 0 अँड 180. हा झाला स्ट्रेट अँगल 0 to 180. ही लाईन 0 आहे ते 0 पासून आपण 180 पर्यंत घ्या तर काय तयार होते, एक स्ट्रेट लाईन तयार होते. ओके, म्हणजेच याला काय म्हणतात, स्ट्रेट अँगल्स. नेक्स्ट, रिफ्लेक्स अँगल. आपण जास्त या 1, 2, 3 ह्या अँगलचा आपण जास्त वापर करतो. ओके, रिफ्लेक्स अँगल खूप कमी प्रमाणात. काय, मेजर ऑफ दिस अँगल्स इज ग्रेटर दॅन 180 अँड लेस दॅन 360. याचा ड्रॉ कसा करायचा, आपल्याला ड्रॉ करायला विचारलेलं आहे 2.2 मध्ये. स्ट्रेट तुम्ही सुरुवातीला काय करायचं आहे, एक असं आहे रे ड्रॉ करायचं आहे. ओके, आता सिम्पल आपलं स्ट्रेट अँगल बघितलं आहे. स्ट्रेट अँगल म्हणजे किती, 180, म्हणजे हा असा असेल. आपल्याला असं ड्रॉ करायचं आहे का, नाही, आपलं कोणता रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगलची मेजर किती असते, मोर दॅन. आता हा 180, मोर दॅन 180 म्हणजे काय, पुन्हा इथे एखादा अँगल घ्यायचा बघा, आणि तुम्हाला किती पाहिजे तेवढा ड्रॉ करायचं आहे. समजा तुम्हाला 200चा असेल तर किती येणार, 200 मीन्स 180 + 20 इज 200. म्हणजे इथून तुम्हाला 20 ड्रॉ करायचं आहे. म्हणजे कुठे, या ठिकाणी बघा इथे. ओके, हा 10 20 म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही प्लॉट केलात तर हा कितीचा असेल, या प्रकारे हा अँगल्स हे रब करा, हा 180 झालं. आणि तुम्ही इथून असा मेजर केलात, हा झाला 200चा अँगल. आणि तुम्ही इकडून मेजर केलात तर हा ऑब्टूज अँगल होईल. ओके, अंडरस्टूड. असा जर मेजर केला तर हा किती होईल, 200चा. इथून स्टार्ट केले आपण मेजर करायला, डायरेक्ट 200चा ड्रॉ करता येत नाही. आपण ही लाईन जर बघितली यापुढे 200 म्हणजे किती, 180 + 20, सो 200. इथून हा 20चा ड्रॉ केला आपण. ओके, सो या प्रकारे तुम्ही रिफ्लेक्स अँगल ड्रॉ करू शकता. आपल्याला विचारले ड्रॉ कसं करतात. ओके, नेक्स्ट, complete angle. Complete angle means what? The measure of complete angle is 360. 360 measure of the 180 plus 180 किती होणार, 3 सर्कल झालेला आपल्याकडे. मेजर ऑफ समजा इथून स्टार्ट केला तर पुन्हा तो इथून या साईडला येईल. ओके, किती येणार, 360 डिग्री. आता आपण अँगल्सचे टाईप्स बघितले. आता आपण 2.2 सॉल्व करूया. First question, find the given letters of English alphabets given below whose line form right angle. कोण कशामध्ये राईट अँगल तयार होतोय, या ठिकाणी बघा ई, इथे पण राईट अँगल होतोय, इथे पण राईट अँगल होतोय, म्हणजे ई मध्ये राईट अँगल तयार होतोय. ओके, नेक्स्ट, एन मध्ये नाही होत. एल मध्ये सरळ दिसतंय, एल मध्ये राईट अँगल तयार फॉर्म होतोय बघा. एल मध्ये, एच मध्ये सुद्धा होतोय. एच मध्ये राईट अँगल तयार. मग कोणत्या लेटरमध्ये, तर ई, एल अँड एच. ओके, या प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. कुठल्यामध्ये, ई, एल अँड एच. अंडरस्टूड. नेक्स्ट, सेकंड क्वेश्चन, राईट द टाईप ऑफ इच अँगल बेस्ड ऑन मेजर्स ऑफ अँगल गिवन बिलो. आत्ताच आपण टाईप्स अँगलचे टाईप्स पाहिलेले आहेत. ओके, त्यावरून आपण या प्रकारे आन्सर लिहिता येईल. 40 डिग्री लेस दॅन 90 आहे, मोर दॅन 0, 0पेक्षा मोठा 90पेक्षा लहान असेल तर काय म्हणतो, ॲक्यूट अँगल. हा 0 आहे, सिम्पल आहे, 0 अँगल. ओके, नेक्स्ट, 90 मीन्स राईट अँगल. 155 मोर दॅन 90, लेस दॅन 180, 90पेक्षा जास्त, 180पेक्षा कमी, म्हणजे मोर दॅन 90, लेस दॅन 180, ऑब्टूज अँगल. 180 परफेक्ट आहे, स्ट्रेट अँगल. आणि 245 मोर दॅन 180, 180पेक्षा जास्त, म्हणजे या अँगलला काय म्हणतात, रिफ्लेक्स. ड्रॉ द
अँगल ऑफ डिफरंट मेजर. तुम्हाला वेगवेगळ्या प्रत्येक स्टुडंट्स, प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळे अँगल ड्रॉ करू शकतो. फिक्स करू शकतो का? तर नाही. ओके, काही आपण रिप्लेस अँगल या प्रकारे आपल्याला ड्रॉ करता येतील. हा रिप्लेक्स अँगल म्हणजे काय? अँगलचे मेजर मोर दॅन 180. ओके, किती आहे? 230. कसं ड्रॉ केला? हा आपल्याला 180 आहे. ही लाईन म्हणजे किती? अशी लाईन म्हणजे 180. ओके, त्यानंतर आपल्याला 180 230चा ड्रॉ करायचा आहे. म्हणजे किती? 180 प्लस 50 म्हणजे 230. म्हणजे हा अँगल आपल्याला पुढे किती ड्रॉ करायचा आहे? 50चा. बघा या ठिकाणी असा प्रोट्रॅक्टर घ्यायचा, किती ड्रॉ करू शकतो. हे स्ट्रेट लाईन, ही लाईन, ही बाय, ही जी लाईन असते ते लाईनला बरोबर मॅच करायची. किती जाय पुढे? 50. म्हणजे 50ला इथे डॉट करा आणि काय करायचे? जॉईन करून घ्यायचे. हे जरा आणि दाखवताना असा ॲरो दाखवा. हा जर ॲरो दाखवा तर हा ऑप्टूज अँगल होईल. ओके, 230चा या ठिकाणी 210चा काढला, तुम्ही किती 250 270 कितीही ड्रॉ करू शकता. आता मी किती मेजर पुढे काढला इथून, ह्या लाईनच्या पुढे, इथून हा अँगल किती असेल? 30 डिग्री. कारण का आपल्याला 210 डिग्रीचा अँगल मी ड्रॉ करतोय. म्हणजे किती मी करणार? हा बा या ठिकाणी दिसतोय 30 व 30, हा 30 दिसतोय इथे. ओके, हा 210 डिग्रीचा अँगल तुम्ही वेगवेगळ्या मेजरचे अँगल ड्रॉ करू शकता. अंडरस्टूड? सो नेक्स्ट, थर्ड, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. सिम्पल आहेत. हाऊ मेनी राईट अँगल्स आर इन्क्लुडेड इन स्ट्रेट लाईन? एका स्ट्रेट लाईनमध्ये किती राईट अँगल ड्रॉ इन्क्लूड असतात? हा स्ट्रेट अँगल किती असतात? इथे 90 प्लस 90, इकडचा 90, या सायकल 90. किती अँगल ड्रॉ होऊ शकतात इथे? राईट अँगल किती विचारलेत? 1 and 1 2. ओके, आन्सर इज 2. नेक्स्ट, व्हॉट टाईप ऑफ अँगल फॉर्म बिटवीन टू ॲडजस्टंट फिंगर्स ऑफ हँड? बघा असं केलं तर इथे 90 होईल, ॲक्यूट अँगल होईल, ऑप्टूज अँगल होईल. तिन्ही टाईपचे अँगल्स तुम्हाला फॉर्म होतील. म्हणजे आन्सर इज ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑप्टूज अँगल. ओके, नेक्स्ट, व्हॉट काइंड ऑफ angle is formed between the hour hand and minute hand of a clock when it is 12 o'clock? 12 वाजलेले आहेत. 12 वाजले. 12 कधी वाजतात? समजा हा मिनिट तास काटा, त्यावरतीच काय असतो? हा मिनिट काटा. एकावर एक असतो. ओके, म्हणजे कोणता अँगल फॉर्म होतो इथे? 0 अँगल. अंडरस्टूड? इथे आन्सर काय येईल? 0 अँगल. या प्रकारे तुम्ही आन्सर लिहून घ्यायची आहेत. ओके, फर्स्ट 2 किती अँगल्स होतील? इथे राईट अँगल किती तयार होतील? तर 2 तयार होतील. इथे आपल्या 2 बोटांमधील, ओके, 2 बोटांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे अँगल तयार होतील? ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑप्टूज अँगल. ओके, या प्रकारचे. आणि इथे विचारलं आहे व्हॉट काइंड ऑफ अँगल्स इज फॉर्म बिटवीन द आवर्स, तास काटा आणि मिनिट काटा. 12 वाजले असताना किती मेजरचा अँगल फॉर्म करतील? किती अँगल्स? 0 अँगल्स. सो या प्रकारे आपण 2.2 व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. तुम्हाला सुद्धा समजलं असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.